साऊथ इंडियाचा शेजारी. गट्टू, चिंकी आणि सगळे मित्र बिल्डिंगच्या खाली पार्क मध्ये फुटबॉल खेळत होते आणि बिंगो सुद्धा त्यांच्या पाठीमागे धावत होता. चिंकी, गोल कर गोल. चिंकी, हो गट्टू. पण चिंकी काही फुटबॉल घेऊ शकत नाही आणि मॉन्टी फुटबॉलला दुसऱ्या बाजूला जोरात किक करतो. ओ नो, ओ नो मॉन्टी, बघ तुझ्यामुळे बॉल त्या मुलाला लागला. ओ ओ, अरे माझी काय चूक आहे? अरे चिंकीने तर माझ्याकडे बॉल टाकला ना, मग चूक तिची आहे. अरे ते सगळं सोड, चल जाऊन त्या मुलाला आपण सॉरी म्हणूया. ओके ओके. गट्टू, चिंकी आणि मॉन्टी त्या मुलाकडून बॉल घ्यायला एकत्र जातात. पण तिथे जाऊन ते बघतात की बिल्डिंगच्या बाहेर एक कार आणि सोबतच एक मोठी ट्रक उभी होती. अगं चिंकी, इथे ही कार आणि हा ट्रक. तेवढ्यात तो मुलगा ज्याला बॉल लागला होता तो गट्टू, चिंकीच्या जवळ येऊन म्हणतो, "वालक्कम." गट्टू, चिंकी आणि मॉन्टीला कन्फ्यूज पाहून शिवा परत एकदा म्हणतो, "यान पेरिस शिवा, वालक्कम." चिंकी, हा काय बोलतोय? मला तर काहीच समजत नाहीये. अरे तुम्ही लोकांनी ऐकलं नाही काय? तो म्हणतोय वडापाव. कदाचित तो आपल्याला वडापाव मागतोय. काय? तू पण ना मॉन्टी. चिंकी, बघ ट्रक मध्ये किती सामान आहे. असं वाटतंय की हे आपले नवीन शेजारी आहे. एकदम बरोबर गट्टू. बरं, नवीन शेजारी आपल्याकडून वडापाव का मागतील? नांगा इतपता इंग बंदर का. गट्टू, आता काय करायचं? चिंकी, मला असं वाटतंय की ही लोक वेगळ्या भाषेत बोलताय. थांब, मी प्रयत्न करतो. हॅलो, माझं नाव गट्टू आहे आणि ही चिंकी, हा बिंगो आणि तो मॉन्टी येतो. ओ गट्टू, कदाचित त्याला कळालं. हो ग चिंकी, हो. तेवढ्यात शिवाचे पॅरेंट्स बिल्डिंगच्या बाहेर येतात आणि शिवाला हाक मारतात. शिवा, उल्लवरंग. पोइट वर फ्रेंड्स, बाय बाय. शिवा आई बाबांच्या सोबत बिल्डिंग मध्ये निघून जातो आणि गट्टू, चिंकी आणि मॉन्टी परत येतात. माहित नाही तो शेवटी काय बोलला. चिंकी, एकदम बरोबर बोलतोयस तू गट्टू. पण तो आपल्याला फ्रेंड्स वगैरे बोलला काहीतरी. म्हणजे याचा अर्थ आपण त्याचे आता मित्र आहोत. ही तर चांगली गोष्ट आहे, हो ना बिंगो? मला तर वाटत होतं की तो म्हणत होता की तुम्हा दोघांपेक्षा मी जास्त स्मार्ट आहे आणि त्याला फक्त माझ्याशी मैत्री करायची होती. मला तर अजिबात असं वाटत नाहीये मॉन्टी. एकदम बरोबर. ह्याला सोड रे गट्टू, घरी जाऊया. बाबाही येतच असतील इतक्यात. गट्टू, चिंकी आणि बिंगो आपल्या घरी परत येतात. रात्री सगळे जेव्हा सोबत डिनर करत होते तेव्हा, आई, बाबा, तुम्हाला माहितीये आपल्याला नवीन शेजारी आलेत. हो हो, मीही पाहिलं होतं. ट्रक मध्ये भरपूर सामान होतं आणि एक कारही आलेली. कदाचित शेजारच्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी राहायला आलंय. तोच रिकामा होता. हो, आणि आई, ती लोक ना कुठल्या तरी वेगळ्या भाषेत बोलत होती. ओ असं आहे का? म्हणजे मग ती लोक वेगळ्या स्टेट मधली असावीत. गट्टू, चिंकी, ते कुठल्या भाषेत बोलले? बाबा, ते तर आम्हाला तेव्हा समजेल की आम्हाला जेव्हा भाषा येईल. एकदम बरोबर बोलला गट्टू. आम्हाला काहीच समजलं नाही. अच्छा, असं झालं बाळांनो तुमच्या सोबत? हो बाबा, असंच झालं. काही हरकत नाही मुलांनो. आता ते आपले नवीन शेजारी बनलेत ना, त्यामुळे बघा लवकरच आपली फ्रेंडशिप होईल आणि त्यांना अजून चांगल्या प्रकारे समजू शकू. ओके बाबा. गट्टू, चिंकी डिनर करून घेतात आणि असाच एक दिवस जातो. जेव्हा सकाळी सकाळी बाबा गट्टू, चिंकीला शाळेत ड्रॉप करत होते. गट्टू, चिंकी, लवकर या, उशीर करू नका. हो बाबा, आलोच. थँक्यू बिंगो. आई, येतो आम्ही. हा, हो हो, बाय बाय मुलांनो. बाय बाय बिंगो. बाय आई. गट्टू, चिंकी बाबांसोबत शाळेत निघून जातात आणि आई त्यांना पाहत होती. ओफो, ह्या मुलांमुळे सकाळी सगळं घाईघाईत करावं लागतं. पण आई तेवढ्यामध्ये बघते की शेजारी नव्या आलेल्या आंटी सेक्रेटरी अंकलशी काहीतरी बोलत होत्या. अरे, हे तर आपले नवीन शेजारी आहेत. पण मुलं म्हणाली की ते दुसऱ्या भाषेत बोलताय. हे सेक्रेटरी काका ह्यांच्याशी इतकं सहज कसं बोलतायत? आत्ताच जाऊन बघते.
आई आणि बिंगो त्यांच्या जवळ जातात. हॅलो सर. हॅलो. ओ हॅलो, वणक्कम. ओ हॅलो हॅलो, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. बरं, ह्या आपल्या नवीन शेजारी ना? हा, ही सुब्रमण्यम फॅमिली आहे, डायरेक्ट फ्रॉम तामिळनाडू. आणि या आहेत कविता सुब्रमण्यम. अरे वा. हॅलो जी. वणक्कम वणक्कम. बीइंग अ प्रेयर किंग. काय? अरे, त्या विचारतायत तुम्ही कसे आहात. ओ ओ, अच्छा अच्छा. हा, मी ठीक आहे. अबे सोल्लरेंगायलू काननू. अरे वा. सेक्रेटरी सर, तुम्हाला तमिळ येते? हा, थोडस. अरे वा. बरं, तुम्ही त्यांना हे सांगा की मला त्यांना आज संध्याकाळी जेवायला बोलवायचंय. हा, का नाही. हे घ्या. इवाई ओलांगू रात्रे सापाडुका ओजाईका विरंबा उरांगा. थँक्यू सो मच. नागा येल्ला वेरमू. एवढं बोलून ती आंटी आपल्या अपार्टमेंट मध्ये निघून जाते. त्या म्हणाल्या मी नक्की येईन. चला, हे तर चांगलं झालं. मग मी लगेच जाऊन जेवणाची तयारी करते. बाय बाय. चल बिंगो. हो हो, बाय बाय. रात्री आई गट्टू चिंकीच्या सोबत डिनरची पूर्ण तयारी करते. थोड्या वेळामध्ये बाबा सुद्धा घरी येतात. तुम्ही आलात? हा, तसा वास तर खूप छान येतोय. काय बनतंय डिनरला? ते बाबा, आईने नवीन शेजाऱ्यांना जेवायला बोलवलंय. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. हो बाबा, आणि आम्हाला समजलं की ते कोणत्या भाषेमध्ये बोलतात ते. ती लोक तमिळ बोलतात. अच्छा. अरे, पण त्यांना कदाचित इंग्लिश येत असेल मुलांनो. मग आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकू. ते तर आपल्याला ते आल्यावरच कळेल. हा, बरोबर बोललीस. डिनर तर रेडी आहे ना? हो, एकदम. मी एकदम मस्त स्वयंपाक केलाय. तेवढ्या डोअर बेल वाजते. आम्ही उघडतो. गट्टू चिंकी जाऊन डोअर उघडतात. बाहेर गट्टू चिंकीचे नवीन नेबर होते. मला काम. गट्टू चिंकी पुन्हा एकदा एकमेकांकडे कन्फ्यूज नजरेनं पाहू लागतात. पाठीमागून आई बाबा येतात. अरे मुलांनो, अंकल आंटीने वनक्कम म्हटलंय. याचा अर्थ हॅलो असतो. ओ वणक्कम काका काकू. गट्टू चिंकी एन पेरी शिवा सुब्रमण्यम इवांग ए अक्का कीर्ती सुब्रमण्यम. बाबा, आता हे काय सांगतायत? अरे गट्टू, कदाचित ते त्यांची नावं सांगतायत. शिवा सुब्रमण्यम आणि तिच्या बहिणीचं नाव कीर्ती सुब्रमण्यम. ओ हॅलो शिवा. हॅलो कीर्ती ताई. हॅलो. तुम्हाला हिंदी येतं किंवा इंग्लिश? अम्मा, थर्ड हिंदी. हो, हे तर चांगलंय. थोडं सुद्धा चालेल. या आत या. हो, इंदर क्यूट नाही र पेरन्ना. गट्टू बघ, कदाचित ते बिंगोला क्यूट म्हणाले. एकदम बरोबर चिंकी, हा आमचा बिंगो. व्हेरी क्यूट बिंगो. मग बाबांच्या बोलवण्यावर सगळे आतमध्ये येतात आणि डायनिंग टेबलवर बसतात. ना पडी सिसेटल नल्लड. ओ आमेन फूड की स्माइल व्हेरी गुड. थँक्यू सो मच. टेस्ट भी खूप छान. आई सगळ्यांना डिनर सर्व करते. वाव, सरी रुंदा. फूड टेस्ट ऑल्सो व्हेरी नाईस. थँक्यू. मुलांनो, पाहिलं, संवाद साधणं इतकंही अवघड नाहीये. येस, राईट गट्टू चिंकी. निंग शिवम कुम कीर्तिकुम नंगा वेळुतुंग. काय म्हणजे काय आंटी? तुम्ही दोघं कीर्ती शिवाला हिंदी शिकवू शकता. फक्त दाखवू नका, शिकवा. हा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं मिळून शिवा आणि कीर्तीला हिंदी शिकवा. आंटी असं म्हणतायत. हो, आम्ही पूर्ण प्रयत्न करू, पण आमची एक शर्त आहे. चिंकीचं बोलणं ऐकून शिवा आणि कीर्ती कन्फ्यूज होऊन एकमेकांकडे बघतात. शर्त ही आहे की शिवा आणि कीर्तीला आम्हाला तमिळ शिकवावी लागेल. शिवा, कीर्ती, यू कॅन टीच गट्टू अँड चिंकी तमिळ ॲज वेल, राईट? ओ येस, नांग सही बोल. ये तो बहुत इजी. इजी मतलब सुलभम. ओ, इझी म्हणजे सुलभम. मग तर हिंदी शिकणं सुद्धा व्हेरी सुलभम. गट्टूचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसतात. आता लँग्वेज बॅरियर असून सुद्धा सगळेजण एकमेकांना थोडं समजू शकत होते. गट्टू चिंकी नानू शिवारू उंदस कगरदोली मलालू. ओ वाव, मग तर खूप मजा येईल. वी कॅन गो टुगेदर. टुगेदर मीनिंग वन्ना शेअर द. येस, ओरू सिरंदू म्हणजे सकाळी सकाळी.
येस, फ्रॉम टुमॉरो मॉर्निंग वी विल बी रेडी. ये किती मजा येईल ना गट्टू. आपण एक नवीन भाषा शिकू आणि त्यांनाही हिंदी शिकवू. हो हो चिंकी, एकदम बरोबर. थोड्याच वेळात सगळेजण डिनर करून घेतात आणि नवे शेजारी घरी निघून जातात. पाहिलंत मुलांनो, जर आपली मनापासून इच्छा असेल तर कोणाला समजणं इतकंही अवघड नसतं. मग भाषा अडथळाही नसते. एकदम बरोबर आई. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.